सामन्याला होतीये सुरुवात. पहिल्या चेंडूवरती आली एक धाव. एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळालं, जाऊन पोहोचते धावसंख्येचा श्री गणेश हा पाहायला मिळाला. वाढवळ वॉरियर्स आणि 10 स्टार्स या संघादरम्यान सुरू असलेली ही मॅच, जिथे आपण या चेंडूवरती पहा चांगलं क्षेत्ररक्षण तिथे राहिलंय. एक आली या चेंडूवरती. दर्पण यांना आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय, तर निहिल आणि अद्वय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. नील कवळी आणि अद्वय कवळी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. या चेंडूवर देखील आली एक धाव. एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना 3 चेंडूचा खेळ समाप्त. 3 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. 4 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेसचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू गॅप मध्ये चाललाय. एक धाव आली या चेंडूवरती. एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडूचा खेळ समाप्त. 5 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये आपल्याला पाहायला मिळालं दर्पण यांचं. या चेंडूवरती कोणतीही धाव नाहीये. 5 चेंडूचा खेळ समाप्त. 5 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस दुरून खेळण्याचा प्रयत्न, मात्र या चेंडूवर देखील आली एक धाव. एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळालं. 6 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्यात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. तिथे धाव फलक आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती धावसंख्या जोडली गेली आहे. 6 धावा एका षटका अखेरीस विना गड्याच्या मोबदल्यामध्ये. अन्वय यांना आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतोय. पहिला चेंडू सरळ हातामध्ये केलाय. पहिल्या विकेटचं पतन. पहिला चेंडू ऍक्शन रिप्ले पहा. अगदी स्लोअर वनचा वापर केला गेला होता अन्वय वर्तक यांच्या मार्फत. चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये खेळला आणि या चेंडूवरती आली विकेट. पहिल्या विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळालंय. यावेळेसचा चेंडू निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. कोणती धाव नाही. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. अन्वय वर्तक यांनी चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळली. 2 मध्ये कोणती धाव खर्च केली गेली नाहीये. यावेळेस देखील पहा चेंडू पडल्यानंतर स्लोअर होतोय, मात्र लाईन खराब पाहायला मिळाले. व्हाईट बॉलचा इशारा इथे पंचांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळालाय. यावेळेसचा चेंडू ऑन साईडला खेळला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आपल्याला पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षणाचा वरचा दर्जा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो टीम 10 स्टार्सच्या माध्यमातून. यावेळेसचा चेंडू ड्राईव्ह केला गेला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. या चेंडूवरती आली एक धाव. एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळते 9 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. यावेळेस फुलटॉस चेंडू, त्याच्यावरती रनआउटची संधी निर्माण झाली आहे. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. यावेळेसचा चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची ते सांगता पाहायला मिळाल्या. षटक समाप्त झालाय. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या एकंदरीत 10 धावा आपल्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळाल्या. चला बॅटिंग टीम आपला एक एक्स्ट्रा प्रतिनिधी पाठवून द्या प्लीज. दोन षटकांचा खेळ समाप्त, जिथे आपण
10 धावा स्कोर कार्ड वरती पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती मयुरेश राऊत यांना पाचारण करण्यात आले. तिसरा षटक. यावेळेस चेंडू देखील पडल्यानंतर आतमध्ये आलाय. निर्धाव चेंडूची सांगता इथे पाहायला मिळाली. वाडवळ वॉरियर्स आणि 10 स्टार्सच्या दरम्यान सुरू असलेला हा सामना आपण पाहतोय. यावेळेस पहा वेगवान चेंडू हाताला गेला. पहिला चेंडू जिथे पहिल्या चेंडूमधून वेग काढून घेतला होता, मात्र दुसरा चेंडू वेगवान हाताला गेला गोलंदाज मयुरेश राऊत यांच्या मार्फत. 11 धावा तब्बल स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. यावेळेसचा चेंडू बॅकफुट लावून खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी, मात्र संधीचं सोनं करता आलं नाही या गोलंदाजांना. या चेंडूवर देखील आली एक. एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळते 12 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेसचा चेंडू पहा वेगवान चेंडू. एक धावाली या चेंडूवरती. एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचताय 13 वरती. यावेळेसचा चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आला. ऑफ कटरचा वापर केला गेला. या चेंडूवरती आली एक धाव. एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे 5 चेंडूचा खेळ समाप्त. 14 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्या. यावेळेसचा चेंडू पहा बॅटची आउटसाइड एज लागत असताना मागे चाललाय. या चेंडूवरती आली एक. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या एकंदरीत 15 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3 षटकांचा खेळ 5च्या सरासरीने 15 धावा स्कोर कार्ड वरती लगावल्या गेल्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. जिथे शेवटचं षटक गोलंदाजी मार्क वरती बॉलर जितेश वर्तक यांना पाचारण करण्यात. प्रितेश चुरी यांना गोलंदाजी मार्क वरती पाचारण करण्यात आलं. शेवटचं षटक 3 षटकांचा खेळ समाप्त. 15 धावा आपण स्कोर कार्ड वरती पाहतोय. यावेळेसचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालंय. या चेंडूवरती आली एक धाव. एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना एका चेंडूचा खेळ समाप्त. 16 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात स्कोर कार्ड वरती. यावेळेसचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गॅप मधून काढलाय. सीमारेषा पार आलाय. एव्हीपीएल चौकार. यावेळेसचा चेंडू ड्राईव्ह केला गेला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. मात्र या चेंडूवरती आली एक धाव. एकेरीने धाव फलक पुन्हा एकदा पुढे सरकते जाऊन पोहोचते 21 वरती. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 21 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेसचा चेंडू ऑन साइडला खेळला गेला. रनआउटची पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे. नो बॉलचा इशारा पंचांच्या मार्फत. 9+1 एकंदरीत 2 धावा या चेंडूवरती जोडल्या जातील. 23 रन्स 23 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. जिथे 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 23 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू सरळ मैदानाच्या बाहेर धाडून दिलाय. पंचांचा नो बॉलचा इशारा इथे आपल्याला पाहायला मिळालाय. वरद मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 24 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस चेंडू ऑन साइडला खेळला गेला. रनआउटची संधी निर्माण झाली आहे. या चेंडूवरती आली एक धाव. एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते 25 वरती. 5 चेंडूचा खेळ समाप्त. शेवटचा
फलंदाज बाद होत आहेत. एकंदरीत 4 षटकाखेरीज धाव संख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचतीये. 26-27 लक्ष टीम 10 स्टार्स संघासमोर. सव्वीस धावा 27 लक्ष. चला VS लेजेंड्स आणि लेब्युटो इंडियन्स दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस साठी यायचंय. नाणेफेकीचा कौल केला जाईल. चला मी विनंती करतो मान्य श्री जयेश जी वर्तक साहेब आपणास नाणेफेकीचा कल खेळण्यासाठी यायचंय. VS लेजेंड्स आणि चला लेब्युटो इंडियन्स. MCC कॉल केला गेला आणि MCC आलाय. नाणेफेकीचा कौल जिंकलाय. लेब्युटो इंडियन्स काय निर्णय असेल? प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. सामना सुरू झाला. आपण जास्त बोलणार नाही आहात. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. नाणेफेकीचा कौल जिंकला टीम लेब्युटो इंडियन्स संघाने. प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती चौकाराने स्वागत केलं गेलं गोलंदाजाचं. या चेंडूवरती आली एक एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. या चेंडूवर देखील ड्राईव्ह केला गेला. इथल्या झोन मध्ये चालला. एक आली एकेरीने धाव फलक पुढे सरकते जाऊन पोहोचत आहे 6 वरती. 6 धावा आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. जिथे अन्वय वर्तक यांच्या बॅटमध्ये आतापर्यंत 2 मध्ये 5 झाल्यात. यावेळेसचा चेंडू विकेटचं पतन जरूर झालं असतं, मात्र बॅटची आउटसाइड एज घेत असताना चेंडू मागे चालला. एक आली या चेंडूवरती केलेली धाव फलक पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळालंय. 7 वरती धाव संख्या. नो बॉलचा इशारा पंचांच्या मार्फत इथे पाहायला मिळाला. या चेंडूवरती आली एक एकेरी धाव फलक पुढे सरकत असताना 5 चेंडूचा खेळ समाप्त. 11 धावा स्कोर कार्ड वरती. यावेळेसचा चेंडू लाईन खराब पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मार्फतीने केले गेलाय. 12 धावा आपण पाहतो स्कोर कार्ड वरती. यावेळेस केवळ चेंडू हलक्या हाताने खेळला. एक आली एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना एक षटकाचा खेळ समाप्त. जिथे धाव फलक जाऊन पोहोचते 13 वरती. चेंडू 14ची आवश्यकता. पहिला चेंडू लेट कट केला गेला. एक धावाली या चेंडूवरती केलेली धाव फलक पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळतात. जाऊन पोहोचते 14 वरती. आता उर्वरित चेंडू 17 आणि विजयासाठी 13ची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये मयुरेश आणि अन्वय ही जोडी आपल्याला पाहायला मिळते, जिथे चांगली फलंदाजी आतापर्यंत दोघांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळाली आहे. या चेंडूवरती रनआउटची संधी निर्माण झाली आहे आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये मयुरेश राऊत बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळाले आहेत.
चेंडूवर देखील आली एक धाव, एकीने धाव फलक पुढे सरकत असताना धाव पोहोचते 15 वरती. उर्वरित 15 चेंडूमध्ये आता विजयासाठी 12 ची आवश्यकता. यावेळेसचा चेंडू ड्राईव्ह केला गेला, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालंय. या चेंडूवर देखील आली एक, एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना 16 वरती जाऊन पोहोचताय. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 14 मध्ये आता 11 ची आवश्यकता. यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू चाललाय सरळ गॅप मध्ये, वन बाउन्स मैदानाच्या बाहेर चाललाय. या चेंडूवरती आल्या 2 धावा, दुहेरीने धाव फलक जाऊन पोहोचते 18 वरती. आता विजयासाठी 13 चेंडू आणि 9 ची आवश्यकता. यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा चेंडूवर दिशा दिली आहे. या चेंडूवरती आली एक, एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतीये 19 वरती. आता विजयासाठी 12 चेंडू आणि 8 ची आवश्यकता. यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा लेट कट केला गेला, मागे चालला. या चेंडूवरती आली एक, एकेरीने धाव फलक पुन्हा पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते 20 वरती. आता विजयासाठी 11 चेंडू आणि 7 ची आवश्यकता. यावेळेसचा चेंडू देखील लेट कट केला गेला, मागे चाललाय. एक आली, एकेरीने धाव फलक 21 वरती. 10 चेंडू 6 ची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये सामना अगदी एकतर्फा आता वाटू लागलाय टीम 10 स्टार्स संघासाठी. कारण जशी फलंदाजी आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजांनी केली आहे, वाखणण्याजोगी राहिली आहे. जिथे अन्वय वर्तक यांच्या बॅटमधून 10 चेंडूमध्ये 14 आल्यात, तर दर्पण यांनी देखील 2 मध्ये 2 बनवल्यात. आता उर्वरित 9 चेंडूमध्ये 5 ची आवश्यकता. यावेळेस बॅकफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू चालला गॅप मध्ये सरळ सीमारेषा पार. एबीपीएल चौकार. 8 मध्ये आता 1 ची आवश्यकता. या चेंडूला ऑनसाइडला खेळला गेला, रनआउटची संधी निर्माण झाली आहे. आणि एक कंप्लीट करत असताना टीम 10 स्टार्स संघ विजेता ठरतो.